नमस्ते, मी योगिता रामचंद्र तोडकर, विशेष तज्ञ फिजिओथेरपी डायट पुणे। आज आपण 21 दिव्यांग प्रकारांमधील डॉर्फिझम म्हणजेच बुटकेपणा याबद्दल माहिती घेणार आहोत। हे चित्र बघितल्यानंतरच आपल्या लक्षात येईल की बुटकेपणा म्हणजेच शारीरिक उंची कमी असते। सर्वसामान्य मुलांपेक्षा या विद्यार्थ्यांची उंची कमी असते, त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांना हलनचलनास अडचणी निर्माण होतात। त्याचबरोबर यांची हाताची पायाची बोटे अकूड असतात। कारणे व लक्षणे आपण बघूया। या व्यक्तींची शारीरिक वाढ होत नाही, म्हणजे सर्वसामान्य विद्यार्थ्यांची जशी शारीरिक वाढ होते तशी या विद्यार्थ्यांची शारीरिक वाढ होत नाही। त्याचबरोबर हे शारीरिक गुणसूत्रांमुळे किंवा जे गुणसूत्रांच्या पेयर्स असतात, या गुणसूत्राच्या पेयर्समध्ये दोष निर्माण झाल्याने डॉर्फिझम दिसून येतो। त्याचबरोबर ह्या व्यक्ती पूर्ण वय झाल्यानंतर किंवा पूर्ण वय होऊनही 18 वर्षानंतर या विद्यार्थ्यांची उंची 4 फूट 10 इंचांपेक्षा कमी असते। त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना किंवा व्यक्तींना दैनंदिन व्यवहार करण्यास कठीण जाते। याचबरोबर या विद्यार्थ्यांमध्ये कॅल्शियमची कमतरता असते। त्याचबरोबर अनुवांशिकतेमुळेही हा रोग होऊ शकतो। या विद्यार्थ्यांमध्ये शीघ्र हस्तक्षेप खूप महत्त्वाचा रोल आहे। यामध्ये लवकरात लवकर दिव्यांगत्व शोधून त्यावर उपचार करणे खूप गरजेचे आहे। तर या विद्यार्थ्यांमध्ये शीघ्र हस्तक्षेप करणे खूप गरजेचे आहे। उपचार पद्धती, वैद्यकीय उपचार पद्धती, यामध्ये विविध वैद्यकीय उपचार पद्धती म्हणजेच कॅल्शियम वाढवण्यासाठी औषधोपचार दिले जातात। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांच्या किंवा व्यक्तींच्या स्नायूमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा आकुंचन झालेले आहे, अशा विद्यार्थ्यांना फिजिओथेरपीचीही उपयोग होतो। अध्ययन, अध्यापन, मूल्यमापन, हे विद्यार्थी बौद्धिकदृष्ट्या व्यवस्थित असल्याने ह्या विद्यार्थ्यांचे अध्ययन, अध्यापन, मूल्यमापन हे सर्वसामान्य मुलाप्रमाणे केले जातात। त्याचबरोबर सर्वसामान्य मुलांप्रमाणेच यामध्ये शैलीही वापरल्या जातात। त्याचबरोबर त्यांची मूल्यमापन तंत्रेही अध्ययन, अध्यापन शैलीनुसारच असणे गरजेचे आहे। शैक्षणिक सहाय्यभूत सेवामध्ये या विद्यार्थ्यांना विविध भत्ते दिले जातात। प्रवास भत्ता असेल, मदतनीस भत्ता असेल, लेखनिक भत्ता असेल, त्याचबरोबर मुलींसाठी प्रोत्साहन भत्ता दिला जातो। परीक्षा पद्धती व मूल्यमापन सुविधा व सवलती, 16 ऑक्टोबर 2018च्या शासन निर्णयानुसार 1ली ते 12वी पर्यंतच्या परीक्षा प्रक्रियेमध्ये खालील सवलती देण्यात येत आहेत। त्या विद्यार्थ्यांना जवळचे परीक्षा केंद्र देण्यात यावे किंवा विद्यार्थी राहतो त्याच्या घरापासून जवळचे जे शाळा असेल त्या शाळेमध्ये किंवा विद्यार्थी ज्या शाळेत शिकत आहे अशी शाळा त्याला परीक्षा केंद्र म्हणून देण्यात यावे। त्याचबरोबर प्रति तास 20 मिनिट अधिक वेळ देण्यात येतो। त्याचबरोबर कमाल गुणांची सवलत, म्हणजे त्या विद्यार्थ्यांना कमाल 20 गुणांची सवलत दिली जाते। ते 20 गुण एकाच विषयामध्ये किंवा सर्व विषयांमध्ये विभागून देण्यात येतात। त्याचबरोबर लेखनिकाची परवानगी देण्यात येते, म्हणजे हात अकूड असल्यामुळे जर विद्यार्थ्यांना लिहिण्याचा त्रास असेल आणि त्या विद्यार्थ्याकडे अपंगत्व सर्टिफिकेट किंवा दिव्यांगत्व सर्टिफिकेट असेल आणि वैद्यकीय अधिकारी यांनी जर लिहून दिलं असेल तर अशा विद्यार्थ्यांना आपण लेखनिक देऊ शकतो। त्याचबरोबर अनुकूल बैठक व्यवस्था केली जाते। त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी वेगवेगळे ग्रिप्स असतील, ॲडॅप्टिव्ह रायटिंग डिव्हाइसेस असतील, याचा वापर करण्यास परवानगी देण्यात येते। त्याचबरोबर मूल्यमापन प्रक्रियेमध्ये खालील सवलती देण्यात येतात। मूल्यमापन करताना गरजेनुसार अध्ययन शैलीनुसार लवचिकता ठेवण्यात यावी। त्याचबरोबर ह्या विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे प्रश्नपत्रिका असते,
पण या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नांचे सुलभीकरण करणे गरजेचे आहे। त्याचबरोबर मूल्यमापन करताना अध्ययन शैलीनुसार त्यांना अर्थ समजून घेण्यासाठी शिक्षकांनी मदत करावयाची आहे। त्याचबरोबर प्राथमिक शिक्षणाचा हक्क दिव्यांग व्यक्तींसाठी 18 वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आला आहे। या विद्यार्थ्यांसाठी विविध शासकीय योजना लागू आहेत। त्यामध्ये दिव्यांग व्यक्तींना नोकरीत 4% आरक्षण देण्यात आले आहे। त्याचबरोबर वसतिगृह असेल, कॉलेज असेल, यामध्ये प्रवेश प्रक्रियेसाठी 5% सवलत आहे। त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तींना कर सवलत आहे। दिव्यांग शिष्यवृत्ती योजना असेल, अपंग कर्ज योजना असेल, अशा प्रकारच्या विविध कर्ज योजना या विद्यार्थ्यांसाठी लागू आहेत। या विद्यार्थ्यांना कोणताही व्यवसाय करायचा असेल तर आर्थिक सहाय्य देण्यात येते। त्याचबरोबर दिव्यांग कल्याण राज्य पुरस्कार असेल, अशा प्रकारचे पुरस्कारही देण्यात येतात। शालांत परीक्षेनंतर वेगवेगळ्या शिष्यवृत्ती योजना या विद्यार्थ्यांना लागू आहेत। विशेष क्रीडा स्पर्धाही आहेत। जे विद्यार्थी क्रीडांमध्ये छान काम करतात किंवा त्या क्रीडांमध्ये निपुण आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा घेतल्या जातात। त्याचबरोबर बस व रेल्वे यामध्ये सवलत आहे। निरामयी हेल्थ सुविधा असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, यासारख्या विविध योजना या विद्यार्थ्यांसाठी लागू आहेत। त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जो कर गोळा होतो त्या कराच्या 5% निधी हा दिव्यांग व्यक्तींसाठी राखून ठेवला जातो। त्याचबरोबर अडथळा विरहित वातावरण निर्मिती करण्यात येते। म्हणजेच बस स्टँड असेल, शाळा असतील, रेल्वे स्टेशन असेल, या ठिकाणी हँडरील, रॅम्प, कमोड टॉयलेट इत्यादीची सुविधा केली जाते। त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तींना UDID कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्रही दिले जाते। त्याचबरोबर ते दिव्यांग व्यक्ती नोकरीमध्ये आहेत त्यांना येण्या किंवा जाण्याच्या वेळेमध्ये सवलत दिली जाते। व्यवसाय कौशल्यामध्ये डॉर्फिझमचे विद्यार्थ्यांना जास्त प्रॉब्लेम नसतो, त्यामुळे ते सगळ्या क्षेत्रात काम करू शकतात। तर त्यामध्ये मेणबत्ती अगरबत्ती तयार करणे असेल, शाई खडी बनवणे असेल, चित्रकला असेल, विणकाम, स्पर्धा परीक्षा, संगणक प्रशिक्षण, वेगवेगळे शॉप्स चालवणे, ॲक्टिंग यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये ते आपले व्यवसाय कौशल्य विकसित करू शकतात। रिसोर्सेस जे आहेत ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत। धन्यवाद।